तर y x चं फंक्शन आहे आणि फक्त x च्याच फॉर्मॅट मध्ये एक्सप्रेस केलेलं आहे. y इज द फंक्शन ऑफ x आणि x च्याच फॉर्मॅट मध्ये केलेलं आहे. आता ह्या फंक्शन मध्ये तुम्हाला जर x इन टर्म्स ऑफ y डिफाइन करायचे असेल तर तुम्ही डिफाइन करू शकता. हो, नक्कीच करू शकता. तर कसं करणार? y ला ह्या स्क्वेअर ह्या बाजूला न्या म्हणजे काय होणार? स्क्वेअर रूट होणार. तर x बरोबर काय होणार बघा, स्क्वेअर इकडे नेल्यामुळे अंडर रूट y आणि हे +2 आहे इकडे जाऊन -2 अंडर रूट y -2. तर बघा इथे तुम्हाला तुमचं जे x आहे ते कम्प्लिटली y मध्ये एक्सप्रेस करता आलेलं आहे. म्हणजे इथं काय झालं, तुमचा x हे y चं फंक्शन झालं. तर ह्या दिलेल्या एक्सप्रेशन मध्ये तुम्हाला तुमचा y कम्प्लिटली इन टर्म्स ऑफ x फाइंड आउट करता आला आणि x सुद्धा कम्प्लिटली इन टर्म्स ऑफ y फाइंड आउट करता आला. हे झालं जनरल एक्झाम्पल. पण ह्याच्या व्यतिरिक्त जेवढे काही तुम्ही उदाहरण बघितले, y इज इक्वल्स टू सर्व इनव्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन बघितले, सुरुवातीचे कंपोजिट फंक्शन्स बघितले, आता लॉगॅरिथमिक डिफरन्शिएशन बघितलं, त्याच्यामध्ये तुमचं जे y होतं कम्प्लिटली x च्या फॉर्मॅट मध्ये डिफाइन केलेलं होतं आणि आपण x च्या फॉर्मॅट मध्ये असल्यामुळे विथ रिस्पेक्ट टू x डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करत होतो आणि आन्सर फाइंड आउट करायचो. पण आता तुम्हाला जे एक्सप्रेशन दिलेलं असेल ते तुम्हाला कम्प्लिटली x च्या फॉर्मॅट मध्ये नसेल आणि कम्प्लिटली y च्या फॉर्मॅट मध्ये तुम्हाला डिफाइन करता येणार नाही. म्हणजे काय, तर थोडक्यात लक्षात घ्या, आतापर्यंत जेवढे काही तुम्ही इक्वेशन शिकले त्या सर्व इक्वेशनला काय म्हटलं जातं? एक्सप्लिसिट फंक्शन म्हटलं जातं. जे फंक्शन कम्प्लिटली y मध्ये तरी डिफाइन केले जातात किंवा कम्प्लिटली x मध्ये तरी डिफाइन केले जातात. म्हणजे काय, y इज द फंक्शन ऑफ x किंवा x इज द फंक्शन ऑफ y असं तुम्ही सेपरेट करू शकता. y ला कम्प्लिटली x मध्येच आणि x ला कम्प्लिटली y मध्येच डिफाइन करू शकता. त्याला एक्सप्लिसिट फंक्शन असं म्हटलं जातं, जे की तुम्ही आतापर्यंत स्टडी केलेले आहे. पण इथून समोर तुम्हाला इम्प्लिसिट फंक्शन इंट्रोड्यूस होणार आहे. इम्प्लिसिट म्हणजे काय, असं फंक्शन जे कम्प्लिटली y मध्ये सुद्धा नाही आणि कम्प्लिटली x मध्ये सुद्धा नाही. फॉर एक्झाम्पल, तुम्ही जर असं म्हणाल x स्क्वेअर प्लस x इंटू y प्लस x प्लस y चा पॉवर 3/2 मायनस 5 इज इक्वल्स टू 0. तर आता दिलेल्या एक्सप्रेशन मध्ये तुम्ही x आणि y कम्प्लिटली सेपरेट करू शकता का किंवा y ला कम्प्लिटली x मध्ये शो करू शकता का? नाही, करू शकणार नाही. इथं मल्टिप्लिकेशन आहे. सेकंड थिंग, इथं पॉवर डिफरंट आहे x प्लस y चा. परत यांचं काहीतरी वेगळं येणार. तर तुम्ही x आणि y सेपरेट करू शकत नाही. y एका बाजूला आणि सर्व x एका बाजूला करू शकत नाही. जसं आतापर्यंत y टर्म्स एका बाजूला होत्या आणि x च्या टर्म्स एका बाजूला होत्या. पण इम्प्लिसिट फंक्शन मध्ये तुम्ही सेपरेट करू शकत नाही x आणि y कम्प्लिटली इन टर्म्स ऑफ ऑर्डर. ह्या एक्सप्रेशन मध्ये तुम्ही कम्प्लिटली y ची किंमत डिफाइन करू शकता का? नाही, करू शकणार नाही. कारण का, एक तर इथं मल्टिप्लिकेशन आहे ज्याचा पॉवर 1 आहे, इथे सुद्धा मल्टिप्लिकेशन येणार ज्याचा पॉवर 3/2 आहे. बेसिक डेफिनेशन काय करणार दिलेली आहे, करू शकत नाही. मी डेफिनेशन काय वाचतो. दोज केसेस वेअर it is possible to solve for one variable in terms of other to obtain y equals to f of x or x equals to g of y are said to be in explicit form. If explicit form ची डेफिनेशन आहे ज्यामध्ये तुम्हाला y कम्प्लिटली x मध्ये किंवा x कम्प्लिटली y मध्ये डिफाइन करता येतो, अशा फंक्शन्सला एक्सप्लिसिट फंक्शन म्हणतात. एक्सप्लिसिट म्हणजे काय, तुम्ही एक्सप्लिट करू शकता, y ला x पासून वेगळं करू शकता किंवा x ला y पासून कम्प्लिटली वेगळं करू शकता. हे झालं एक्सप्लिसिट. पण इम्प्लिसिट काय फंक्शन आहे, ह्याच्या विरुद्ध फंक्शन, म्हणजे ज्याच्यामध्ये तुम्ही y आणि x ला सेपरेट करू शकत नाही, कम्प्लिटली एकमेकापासून दूर करू शकत नाही, त्याला इम्प्लिसिट फंक्शन म्हणतात. तर इम्प्लिसिट फंक्शन काय असते, इफ इक्वेशन इन x अँड y इज गिवन but x is not an explicit function of y and y is not explicit function of x, then
आयदर ऑफ द व्हेरिएबल इज अन इम्प्लिसिट फंक्शन ऑफ द अदर. आणि ह्या एक्सप्रेशन मध्ये जिथे एक्स आणि वाय सेपरेट करू शकत नाही त्यामध्ये प्रत्येक व्हेरिएबलला काय म्हटलं जातं, दिस इज द इम्प्लिसिट ऑफ दिस अँड दिस इज द इम्प्लिसिट ऑफ एक्स इज इम्प्लिसिट ऑफ वाय अँड वाय इज इम्प्लिसिट ऑफ एक्स. एकमेकाचे काय असतात ते इम्प्लिसिट असतात. ए हा बी चा भाऊ आहे तर बी हा ए चा काय असणार, भाऊच असणार. दोन्ही मेल आहेत. त्या प्रकारे एक्स हे वाय मध्ये इम्प्लिसिट आहे आणि वाय हे एक्स मध्ये इम्प्लिसिट आहे. तर ही झाली बेसिक डेफिनेशन ज्याचा कुठंच उपयोग होत नाही, फक्त तुमच्या बुक मध्ये प्रिंट केलेली आहे आणि तिचा उपयोग होत नसला तरी तिचा अर्थ तुम्हाला आयुष्यभर सांभाळून ठेवायचा आहे. तर त्याचा अर्थ काय, एक्सप्लिट करू शकता म्हणजे काय, वेगवेगळं करू शकता असं लक्षात ठेवा. आणि इम्प्लिसिट जे की वेगवेगळं करू शकत नाही अशा फॉर्मॅटला इम्प्लिसिट फंक्शन्स असं म्हटलं जातं. तर ह्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह कसा फाइंड आउट करायचा ते आपण पाहणार आहोत. ह्याच्या 2 स्टेप्स आहेत. या स्टेप्स काय काय आहेत ते बघून घेऊ आपण, म्हणजे आपल्याला समोरचे सॉल्व्ड एक्झाम्पल्स पाहायला जमतील. तर डेरिव्हेटिव्ह ऑफ इम्प्लिसिट फंक्शन. डेरिव्हेटिव्ह ऑफ इम्प्लिसिट फंक्शन्स. तर काय सांगते डेरिव्हेटिव्ह ऑफ इम्प्लिसिट फंक्शन, जर तुमचं दिलेलं फंक्शन आयदर एक्स मध्ये सुद्धा नाही किंवा वाय मध्ये सुद्धा कम्प्लिटली डिफाईन केलं जाऊ शकत नाही अशा फंक्शनला इम्प्लिसिट फंक्शन म्हणतात. आणि त्या फंक्शनचा जर डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करायचा असेल तर तुम्हाला काय, सुरुवातीला फर्स्ट स्टेप तुम्हाला काय, जे दिलेले एक्सप्रेशन आहे त्या एक्सप्रेशनला डायरेक्टली कशानं डिफरन्शिएट करावं लागतं, ज्याच्यासोबत तुम्हाला डिफरन्शिएट करायचं आहे. सपोज तुम्हाला दिलेल्या एक्सप्रेशनला विथ रिस्पेक्ट टू एक्स डिफरन्शिएट करायचं असेल तर काय करायचं, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स बोथ दी साइड्स. दोन्ही बाजूला विथ रिस्पेक्ट टू एक्स डिफरन्शिएट करायचं. विथ रिस्पेक्ट टू एक्स डिफरन्शिएट कसं करायचं तुम्हाला माहित आहे, आपण आतापर्यंत विथ रिस्पेक्ट टू एक्स डिफरन्शिएट केलेलं आहे. सेकंड थिंग, डिफरन्शिएशन झाल्यानंतर इथं महत्वाची गोष्ट आहे, तुम्हाला काय करावं लागतं, डिफरन्शिएशन ज्या प्रकारे दिले त्या प्रकारे लिहिणं झाल्यानंतर फर्स्ट स्टेप झालेली आहे. सेकंड स्टेप काय सांगते, कलेक्ट द टर्म्स containing dy by dx. डिफरन्शिएट फाइंड आउट झाल्यानंतर कलेक्ट द टर्म्स contains dy by dx. कारण की आपल्याला y चा विथ रिस्पेक्ट टू x फाइंड आउट करायचा आहे. तर अशा टर्म्स कलेक्ट करा ज्याच्यासोबत dy by dx मल्टिप्लिकेशन मध्ये आहे. अशा सर्व टर्म्स कलेक्ट करा आणि त्या सर्व टर्म्स काय करा, एका बाजूला घेऊन जा. वाटल्यास तुम्ही लिहा, कलेक्ट the terms contains dy by dx on one side and solve for dy by dx. सुरुवातीला डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करा आणि सेकंड म्हणजे dy by dx ज्या टर्म्स आहेत त्या एका बाजूला घेऊन त्याच्यासाठी सिंप्लिफिकेशन करा. या दोन्ही स्टेप्स आहेत इम्प्लिसिट फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करण्यासाठी. तुम्हाला थेरॉटिकली समजलं नसेल पण आता उदाहरण घेतल्यानंतर माझं जे काही भावना होत्या त्या तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचतील अशी मला खात्री आहे. तर सुरुवातीला डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करायचा, नंतर dy by dx जिथे मल्टिप्लिकेशन मध्ये आहे त्या सर्व टर्म्स राईट हँड साइडला घेऊन जायच्या, नाही लेफ्ट हँड साइडला घेऊन जायच्या आणि रिमेनिंग टर्म्स राईट हँड साइडला नेऊन सिम्प्लिफाय करायचं. तर ह्या 2 स्टेप्स आहेत. एक उदाहरण घेतल्यानंतर तुमच्या चांगलंच लक्षात बसेल. तर स्टेप अप्लाय करण्यासाठी तुमच्या बुक मधलं सॉल्व्ड एक्झाम्पल पाहणार आहोत. पेज नंबर 35 वर पहिलं एक्झाम्पल सॉल्व्ड, फाइंड dy by dx म्हणते. एक्झाम्पल नंबर 1 त्याच्यातलं पहिलं एक्सप्रेशन काय सांगते, या एक्स स्क्वेअर प्लस नाही एक्स स्क्वेअर नाही एक्स रेज टू 5 प्लस एक्स इंटू वाय चा क्यूब प्लस एक्स स्क्वेअर वाय
प्लस वाय रेस टू 4 इज इक्वल्स टू 4 दिलेलं एक्सप्रेशन आहे. आता इथे तुम्हाला y इक्वल्स टू एफ ऑफ एक्स लिहिताच येणार नाही किंवा x इक्वल टू एफ ऑफ वाय लिहिता येणार नाही. का? तुम्ही तो y सेपरेट करू शकत नाही. y इन टर्म्स ऑफ x डिफाइन करताच येणार नाही. हे कसं फंक्शन आहे, एक्सप्लिट करू शकत नाही असं फंक्शन आहे. तर इथे दोघे सोबत आलेले आहेत. इतकी वेळेस y स्वतःच्या घरात राहत होतं, x स्वतःच्या घरात, पण आता योगायोग असा आला की त्यांना एकमेकांसोबतच राहावं लागतंय. तर अशा वेळेस आपल्याला डेरिव्हेटिव्हचे जे नियम आहेत तेच वापरायचे, पण कसे वापरायचे ते बघूत. तर दिलेलं एक्सप्रेशन आहे, या एक्सप्रेशनला पहिली स्टेप काय आहे आपलं, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. विथ रिस्पेक्ट टू एक्स का, तर dy बाय dx फाइंड आउट करायचं आपल्याला. तर विथ रिस्पेक्ट टू एक्स डिफरन्शिएट करायचंय. तर डिफरन्शिएट कसं करायचं, लक्ष द्या. पहिलं उदाहरण आहे, सोपं आहे, तुम्हाला समजून जाईल. म्हणजे ह्याच्या समोरच्या उदाहरणामध्ये तुम्हाला काही प्रॉब्लेम होणार. पहिली स्टेप आपली सुरू आहे. जे एक्सप्रेशन दिलेलं आहे त्या एक्सप्रेशनला डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. एक्स ने डिफरन्शिएट करायचं आहे. तर काय होणार बघा, डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स चा पॉवर 5 प्लस एक्स वाय क्यूब प्लस एक्स स्क्वेअर वाय प्लस वाय रेस टू 4 is equals to d of 4 with respect to x and here also with respect to x. दोन्ही साइडला with respect to x ने डिफरन्शिएट करायचे. तर with respect to x ने डिफरन्शिएट केलं आपण, फक्त फॉर्मॅट लिहिला, आणखी डिफरन्शिएट केलेलं नाही. तर ऍडिशन आहे, सर्वांचा डेरिव्हेटिव्ह तुम्ही सेपरेट ऍडिशन करून घेऊ शकता. तर बघा काय होणार, डेरिव्हेटिव्ह ऑफ x चा पॉवर 5 dx प्लस डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स वाय क्यूब dx प्लस डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स स्क्वेअर वाय dx प्लस वाय रेस टू 4 dx इज इक्वल्स टू डेरिव्हेटिव्ह ऑफ 4 इक्वल्स टू काय होणार, कोण सांगते मला चटकून. 4 चा डेरिव्हेटिव्ह किती होतो, 0. शाबास. 4 चा डेरिव्हेटिव्ह 0 होतो म्हणजे राईट हँड साइडचा विषय संपला, खलास. लेफ्ट हँड साइड काय सांगते बघूया. डेरिव्हेटिव्ह ऑफ x रेस टू 5 काय होतं, 5x रेस टू 4 प्लस इथे बघा इम्पॉर्टंट डेरिव्हेटिव्ह आहे, डेरिव्हेटिव्ह ऑफ x इंटू वाय क्यूब. सुरुवातीला इथं तर तुम्हाला काय वापरावं लागणार, u इंटू v. का, तर u x रिप्रेझेंट करते आणि v y रिप्रेझेंट करते, कारण की ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन आहे. दोन टर्मचं मल्टिप्लिकेशन असेल तर u इंटू v चा रूल वापरावा लागतो. तर त्या रूल नुसार अगोदर यांचं काय म्हणणं आहे ते ऐकून घ्या. तर काय म्हणते, u इंटू v रूल, u ॲज इट इज किंवा v ॲज इट इज, काही करा, v ॲज इट इज ठेवा. डेरिव्हेटिव्ह ऑफ x विथ रिस्पेक्ट टू x प्लस y क्यूब. x as it is, derivative of y cube with respect to x. First term plus here also you have to apply the same thing, u into v. Therefore y as it is, derivative of x square dx plus x as it is, derivative of y with respect to x. And the last but not the least, dy raised to 4 by dx becomes, ह्याला मी सध्याला तसंच ठेवतो कारण की सर्व y चे डेरिव्हेटिव्ह आपण नेक्स्ट स्टेप मध्ये काढू. इथपर्यंत स्क्रीन दिसते सर्वांना. तर आता आपल्याला ह्या टर्मचा डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करायचा आहे. 5 x चा पॉवर 4 ॲज इट इज प्लस y cube as it is, derivative of x with respect to x. इथं काय राहणार, x with respect to x 1 म्हणजे into 1 plus x as it is.
तर डेरिव्हेटिव्ह ऑफ वाय क्यूब, त्याचा डेरिव्हेटिव्ह कसा फाइंड आउट करणार? जसं आपण मागच्या उदाहरणामध्ये लॉग वाय चा डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट केला विथ रिस्पेक्ट टू एक्स, तर काय फाइंड आउट केला? सूत्र आपण तेच वापरले जे की एक्स सोबत वापरत होतो, फक्त मल्टिप्लिकेशन मध्ये काय टर्म घेतली? जसं आपण कंपोजिट फंक्शनचा काढला असता लॉग ऑफ एफ ऑफ एक्स चा डेरिव्हेटिव्ह कसा काढला असता तुम्ही? 1 by f of x into derivative of f of x. डेरिव्हेटिव्ह बरोबर आहे. पण y म्हणजेच काय असते? सॉरी, f of x असते. f of x म्हणजेच काय असते? y असते. जिथे जिथे f of x आहे तिथे y सबस्टिट्यूट करा. समजलं? तर त्या फॉर्मॅट नुसार जर तुम्हाला y चा क्यूब फाइंड आउट करायचा असेल तर काय करावं लागणार? सर्व सूत्र y ला f of x धरून करा किंवा इन टर्म्स ऑफ x जे सूत्र होते तेच वापरा. तर y क्यूब याचा डेरिव्हेटिव्ह काय होणार? x चा क्यूब असला असता तर काय केलं असतं तुम्ही? 3x चा पॉवर जे काय आहे ते 3 - 1, तर इथं y आहे तर काय 3 into y चा पॉवर n - 1 म्हणजे 3 - 1 into हे x आहे का? नाही, ते काय आहे? y आहे, म्हणून काय dy by dx. कारण की x ला xच पाहिजे तरच इकडे आपण डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करत नाही. x च्या व्यतिरिक्त कोणी असो मग तिथे डोनाल्ड ट्रम्प असला तरी त्याचा डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करावा लागतो. प्लस हिअर y as it is डेरिव्हेटिव्ह ऑफ x स्क्वेअर तुम्हाला चांगलंच ठाऊक आहे 2x. इथे सुद्धा dx upon dx असतं, पण dx upon dx 1 होतं. कारण का? x चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x ती आपण प्रत्येक वेळेस लिहित नाही, त्याचा एकच होतो मल्टिप्लिकेशन मध्ये, म्हणून त्याला लिहिलं जात नाही. x as it is and डेरिव्हेटिव्ह ऑफ y विथ रिस्पेक्ट टू x काय होणार? डेरिव्हेटिव्ह ऑफ y विथ रिस्पेक्ट टू x काहीच नाही, dy by dx च राहणार. तिथं काही डिफरन्शिएशनच होणार नाही. y काय? कॉन्स्टंट टर्म आहे. प्लस dy⁴ याचा डेरिव्हेटिव्ह काय होणार सांगा चटकून? या टर्मचा डेरिव्हेटिव्ह दिसते स्क्रीन? डेरिव्हेटिव्ह 4y⁵ into derivative of y इक्वल्स टू 0. ह्या टर्म्स तुम्हाला समजलेले आहेत. कसा फाइंड आउट करायचा y चा डेरिव्हेटिव्ह? x चे सर्व सूत्र वापरायचे, परंतु शेवटी मल्टिप्लिकेशन मध्ये dy by dx लिहायला विसरायचं नाही. कारण का? तर हा व्हेरिएबल वेगळा आहे त्याच्यापेक्षा. जसं तुमच्या रक्तामध्ये दुसऱ्या ब्लड ग्रुपचा जर रक्त घुसला रक्तपेशी तर तुमचं रक्त काय होतं? त्याला गोठून टाकतं किंवा स्वतः गोठून जातं, त्याला ऍक्सेप्ट करत नाही. त्या प्रकारे x ला xच पाहिजे तरच ते ऍक्सेप्ट करून 1 होतं, अदरवाइज जे असेल ते तुम्हाला लिहावं लागतं. जिथे जागा जिथे आहे तिथे ठेवावी लागते. 5x⁴ हे एक्सप्रेशनला आता सिम्प्लिफाय करा. पहिली स्टेप झालेली आहे, आपल्याला डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करायचा. आता सेकंड स्टेप काय आहे? ज्या काही dy by dx च्या टर्म्स आहेत 1, 2, 3 त्या एका बाजूला घ्यायच्या, उर्वरित सर्व दुसऱ्या बाजूला टाकायच्या. बघा इथे एक टर्म आहे, इथे एक टर्म आहे आणि इथे एक टर्म आहे. या 3 टर्म्स आहेत. आता तुम्ही ब्रॅकेट काढून टाकू शकता, ब्रॅकेटची काही आवश्यकता नाही कारण की सर्व काय ऍडिशन फॉर्मॅट मध्ये आहे. मायनस असले तर लक्ष करा, मायनस मदत मल्टिप्लाय करायचं, इथे ऍडिशन आहे म्हणून मी डायरेक्टली ब्रॅकेट काढून टाकले. तर जिथे जिथे dy by dx च्या टर्म्स आहेत त्या जागच्या जागीच ठेवा, म्हणजे मल्टिप्लिकेशन मध्ये आहेत ते. आणि रिमेनिंग ज्या टर्म्स आहेत त्या राईट हँड साइडला घेऊन जा. तर 1, 2, 3 टर्म्स ह्या बाजूला राहणार, उर्वरित सर्व आपलं बिराड उचलून त्या बाजूला घेऊन जाणार. देअरफॉर x into 3y डायरेक्टली मल्टिप्लिकेशन करा तर काय होणार? 3x y चा पॉवर 3 - 2 म्हणजे स्क्वेअर इंटू dy by dx प्लस ही टर्म x into dy by dx दिसते स्क्रीन सर्वांना? प्लस 4y³ dy by
dx. तिन्ही टर्म dy बाय dx च्या एका बाजूला घेतलेल्या आहेत आणि उर्वरित जे काय आहे ते तुम्ही राईट हँड साइडला घेऊन जा. म्हणजे ही टर्म सर्व तिकडे घेऊन जा. फक्त आणि फक्त dy बाय dx ज्यांच्या सोबत आहे त्यांनाच इकडे मुभा आहे. ज्यांच्याकडे टॉकीज मध्ये गेल्यानंतर मूवीचं तिकीट असलं तरच त्यांना थिएटर मध्ये बसू शकतात, अदरवाईज बाहेरून आवाज ऐका असं म्हणतात. तर हे जे रिमेनिंग टर्म्स आहेत त्या तिकडे घेऊन जा. dy बाय dx च्या इकडे कलेक्ट केल्या सर्व रिमेनिंग टर्म्स तिकडे. तर हे इकडे पॉझिटिव्ह आहे, तिकडे जाऊन काय होणार, निगेटिव्ह होणार. मी निगेटिव्ह एकदाच बाहेर कॉमन काढतो म्हणजे सर्व पॉझिटिव्ह येतात. 5x पॉवर 4 प्लस y क्यूब ॲज इट इज 1 म्हणजे काय, मल्टिप्लिकेशन मध्ये सर्वांच्या 1 राहते, प्लस y इंटू 2x म्हणजे काय 2x1. सर्व टर्म्स त्या बाजूला गेलेल्या आहेत. आता ह्या बाजूला जे काढून ठेवलंय त्याचा उपयोग काय, त्याला काय करावं लागतंय, dy बाय dx सर्वांत आहे तर dy बाय dx काय करायचं, कॉमन काढायचं. तर dy बाय dx कॉमन काढल्यानंतर काय उपयोग होतो बघा. आफ्टर टेकिंग dy बाय dx कॉमन, रिमेनिंग टर्म्स dy बाय dx या तिघातून सुद्धा कॉमन काढा. रिमेनिंग काय राहणार, 3xy² प्लस x प्लस 4y क्यूब इज इक्वल्स टू मायनस ऑफ डिस्टन्स 5x⁴ प्लस y क्यूब प्लस 2x इंटू y. आता तुम्हाला जे पाहिजे होतं ते दिसलं असेल. आपल्याला पाहिजे काय होतं, dy बाय dx पाहिजे होतं. dy बाय dx विचारलं होतं ना, dy बाय dx मिळालं. या टर्म्सला काय आपल्याला सोबत घेऊन चालता येणार नाही, याला दुसऱ्या बाजूला पाठवून द्या. त्याचं सुद्धा काम झालेलं आहे. आपण चाळून जे आपल्याला योग्य धान्य होतं ते मिळवलेलं आहे. बाकी उर्वरित टर्म तुम्ही तिकडे घेऊन जा. dy बाय dx काय होणार बघा. Therefore, displacement dy by dx is equals to minus of 5x⁴ plus y cube plus 2xy divided by ही टर्म्स तिकडे जाऊन डिवाइड मध्ये होणार. तर डिवाइडेड बाय 3xy² plus x plus 4y cube. This is the derivative of this expression. तर पहिली स्टेप आपण काय, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x, ते आपल्या इथपर्यंत आलं. सेकंड स्टेप इथून सुरू होते, स्टेप 2. दिस इज स्टेप 1. फर्स्ट स्टेप मध्ये फक्त डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करा, ज्या फॉर्मॅट मध्ये आहे त्या फॉर्मॅट मध्ये डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करा. सेकंड स्टेप काय करा, सांगितल्याप्रमाणे dy बाय dx जेवढ्या काही टर्म्स आहेत तुमच्या एक्सप्रेशन मध्ये ते एका बाजूला घ्या आणि उर्वरित कचरा दुसऱ्या बाजूला टाका. ते कचरा नाही पण उर्वरित टर्म्स दुसऱ्या बाजूला टाका. त्याच्यानंतर dy बाय dx करेक्ट करा, कॉमन काढा, रिमेनिंग टर्म्स परत ब्रॅकेट मध्ये आणि युजल सिम्प्लिफाय करा dy बाय dx. समोर काही सिम्प्लिफिकेशन होत असेल ते सुद्धा तुम्ही करू शकता. सध्याला इथे काही सिम्प्लिफाय होत नाही. This is how you have to find out the derivative of implicit function. Implicit का म्हटलं, या x आणि y ला एक्सप्लिट करता येत नाही, म्हणजे वेगळं करता येत नाही. लिहून घेतलं आहे का, स्क्रीनशॉट घ्या. छानपैकी आपलं पहिलं एक्झाम्पल पाहून झालेलं आहे. फाइव x⁴ प्लस 2xy प्लस y क्यूब अपॉन x² प्लस 3xy² प्लस 4y क्यूब. x² आहे म्हणते ते, कुठेतरी x² राहून गेला. हे x² आहे. x² विसरलो आपण, असं विसरायचं नाही. एक्झाम्पल नंबर 1 सॉल्व्ड मधलं सेकंड बिट काय सांगते बघा. y³ प्लस
cos of x into y is equals to x square minus sin of x plus y is equals to x square minus sin of x plus y. तर ह्या एक्सप्रेशनचा डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करायचा आहे. इथे तुमच्या तेव्हाच लक्षात आलं का x आणि y सेपरेट करू शकत नाहीत, म्हणजे हे काय लक्षात आलं तुमच्या की हे फंक्शन इम्प्लिसिट फंक्शन आहे. x आणि y कसं सेपरेट करणार? cos a b असं काही सूत्रच नाही. sin x प्लस y इथे सुद्धा तुम्ही x आणि y सेपरेट करू शकत नाही, y क्यूब. तर हे एक्सप्रेशन तुम्हाला असं ठसलं पाहिजे की हे इम्प्लिसिट फंक्शनच आहे. तर इम्प्लिसिट फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह कसा फाइंड आउट करायचा? अशा प्रकारे करायचा. फर्स्ट स्टेप काय सांगते? डिफरन्शिएट स्टेप 1 विथ रिस्पेक्ट टू x. x सोबत त्याचा डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करा. x सोबत त्याचा डेरिव्हेटिव्ह काय येणार? बोथ दी साइड्स डेरिव्हेटिव्ह ऑफ y क्यूब प्लस cos of x into y is equals to derivative of x square minus sin of x plus y with respect to x. डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करायचा दोन्ही साइडला विथ रिस्पेक्ट टू x. इथं y सेपरेट करू शकत नाही म्हणून दोन्ही साइडचा डेरिव्हेटिव्ह आपण घेतला विथ रिस्पेक्ट टू x. युजुअल मेथड अप्लाय करा. सेपरेट डेरिव्हेटिव्ह घ्या. दोन्ही बाजूला ऍडिशन आहे, इकडे सबट्रॅक्शन आहे. तर डेरिव्हेटिव्ह ऑफ y क्यूब विथ रिस्पेक्ट टू x प्लस डेरिव्हेटिव्ह ऑफ cos of xy with respect to x is equals to derivative of x square with respect to x minus derivative of sin x plus y with respect to x. सेपरेट डेरिव्हेटिव्ह केलेला आहे. डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करा. dy क्यूब, y क्यूबचा डेरिव्हेटिव्ह काय होणार? 3y स्क्वेअर. पण हे x नसून y आहे म्हणून त्याला आमंत्रण द्यावंच लागतं, dy बाय dx प्लस डेरिव्हेटिव्ह ऑफ cos x काय आहे? sin पण मायनस x इंटू y इंटू स्टँडर्ड x आहे का नाही? दुसरी गोष्ट आहे x इंटू y मल्टिप्लिकेशन आहे, म्हणजे काय? परत त्यांचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x. बघा सुरुवातीला सोपे सोपे गणित आले. आता डेरिव्हेटिव्ह इंटरेस्टिंग चॅप्टर आहे. 2x x स्क्वेअर चा डेरिव्हेटिव्ह 2x मायनस परत डेरिव्हेटिव्ह ऑफ sin x इज cos x प्लस y इंटू ते स्टँडर्ड x नसून जे काही फंक्शन आहे ते लिहा विथ रिस्पेक्ट टू x. समजलं काय केलं मी? बघा y क्यूब चा डेरिव्हेटिव्ह लिहिला, cos x into y, cos x चा डेरिव्हेटिव्ह मायनस sin x, पण x आहे का नाही? x सोडून जी काही टर्म असेल त्याचा डेरिव्हेटिव्ह मल्टिप्लिकेशन मध्ये घ्यावाच लागतो. x च्या व्यतिरिक्त इथे काही आला, ब्रह्मदेव जरी येऊन बसला किंवा रावण जरी आला तरी त्याचा डेरिव्हेटिव्ह घ्यावाच लागतो. राम जरी आला तरी x स्क्वेअर तर 2x परत इथं sin इंटू समथिंग नॉट प्रॉपर x, जे काही त्याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा असतो. x जरी असला तरी x चा डेरिव्हेटिव्ह घेतो, पण तो आपण निग्लेक्ट करतो, त्याची म्हणजे लिहित नाही. x इंटू y आहे, x प्लस y आहे तर x प्लस y चा सेपरेट डेरिव्हेटिव्ह मल्टिप्लिकेशन मध्ये घ्यावाच लागतो. हे तुम्हाला माहित आहे कोणतं सत्य आहे ते. नाव 3y square dy by dx plus minus becomes minus sin x into y into derivative of x into y परत u v x as it is derivative of y plus y as it is derivative of x
u into v is equals to 2x minus cos x into y into x into y ना x plus y हे सगळं into derivative of x plus y. x चा derivative 1 म्हटल्यास लिहा dx by dx plus y चा derivative dy by dx. प्रत्येक स्टेप शांत माइंड ठेवूनच करायची. गडबड कराल तर पहिल्यासारखं इथे तुम्हाला फास्ट आणखी प्रॅक्टिस झालेली नाही डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करण्याची. प्रत्येक गोष्ट लक्षात घ्यायची, कारण की हा जो y टर्म आहे ते तुम्हाला इथं एक्स्ट्रा डेरिव्हेटिव्ह काढायला लावत आहे, तर त्याला सोडता येणार नाही. त्याला मुद्दाम आमंत्रण दिलेलं आहे तुम्हाला त्रास देण्यासाठी. तर समोर काय dy by dx च्या टर्म वेगळ्या करा. तर काय होणार dy by dx च्या टर्म वेगळ्या केल्यानंतर 3y² dy by dx एका साईडला आणा मायनस मल्टिप्लिकेशन करा sin xy फर्स्ट काय होणार x into dy by dx plus sin xy into y dx by dx 1 राहते, काही लिहिण्याची जरूरत नाही, is equals to 2x as it is cos x plus y into 1 म्हणजे लिहिण्याची जरूरत नाही, मायनस किंवा अगोदर प्लस लिहा dy by dx into cos x plus y. परत त्याला एका बाजूला आणा dy by dx च्या टर्म्स आहेत त्या आणि रिमेनिंग टर्म्स त्या बाजूला घ्या. तर कोणतीही इकडे राहणार, ही टर्म इकडे राहणार आणि ही वाली टर्म इकडे घेऊन या, बाकी रिमेनिंग तिकडे घेऊन जा. त्याचा डेरिव्हेटिव्ह काय होतो वरती लिहू मी. दिसते स्क्रीन. तर बघा 3y² dy by dx minus sin xy x into dy by dx मायनस हे साइन तिकडल्या बाजूला न्यायचं म्हणजे आता इथे लिहिण्याची जरूरत नाही. आणि हे dy by dx टर्म तिकडे काय आहे मायनस प्लस, तर इकडे येऊन प्लस होणार. हे मायनस प्लस बिकम्स मायनस, इकडे मायनस आहे तर इकडे येऊन प्लस होणार. काय dy by dx into cos of x plus y is equals to आता ह्या टर्म्स तिकडे पाठवा, ही वाली टर्म तिकडे पाठवा. मायनस आहे प्लस मायनस मायनस होणार, तिकडे जाऊन प्लस साइन x into y आणि मल्टिप्लिकेशन मध्ये y आहे y लिहा प्लस 2x as it is मायनस cos x plus y. dy by dx च्या टर्म्स एका बाजूला आणले आपण, रिमेनिंग टर्म्स अदर साइड dy by dx कॉमन काढा आणि तिकडे नेऊन त्याला डिवाइड करा. तर मी कुठे लिहू आता तिकडे लिहितो वरती फास्ट पैकी. दिसते तर काय होणार dy by dx into 3y² minus x sin xy आणि cos x plus y is equals to काय आहे y sin xy plus 2x minus cos x plus y. Therefore, dy by dx equals to y sin xy plus 2x minus cos x plus y divided by 3y² minus x sin xy plus cos x plus y. This is the derivative of this expression. ही स्टेप 2 इथून सुरू झाली. स्टेप 1 इथपासून इथपर्यंत. स्टेप 2 स्टेप 1 मध्ये डिफरन्शिएट करायचं विथ रिस्पेक्ट टू x. स्टेप 2 मध्ये dy by dx एका बाजूला घ्यायचं आणि
कॉमन काढून दुसऱ्या बाजूला लिहून त्याचा भागाकार करायचा. या टर्म्स तुम्हाला समजलेल्या आहेत. तर उर्वरित आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये पाहू. आज खूप वेळ झाला आहे. चालतंय, स्क्रीनशॉट घेऊन ठेवा चटकन, नाही तर बुक मध्ये सॉल्व आहे तिथून कॉपी करा. थर्ड एक्झाम्पल काय सांगते बघा. x square plus e raised to x into y is equals to y square plus log of x plus y. X square plus e raised to xy is equals to y square plus log of x plus y. Now, as here x and y can't be separate out, we have to differentiate this expression with respect to x directly. Therefore, differentiate with respect to x. Differentiate above expression with respect to x. आता differentiate केल्यानंतर दोन्ही साइडला काय मिळते तुम्हाला? Derivative of x square plus e raised to xy is equals to derivative of y square plus log x plus y dx. After differentiating both the sides, तर आता इंडिव्हिज्युअल डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करायचा आहे दोन्ही साइडचा विथ रिस्पेक्ट टू एक्स. तर एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह सेपरेट डेरिव्हेटिव्ह घ्या, कारण की ऍडिशन आहे, इकडे सुद्धा ऍडिशन आहे. तर एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2x प्लस डेरिव्हेटिव्ह ऑफ e रेस टू x इंटू y चा डेरिव्हेटिव्ह e रेस टू x इंटू y असते. e रेस टू f ऑफ x चा डेरिव्हेटिव्ह e रेस टू f ऑफ x असते इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ f ऑफ x इंटू y विथ रिस्पेक्ट टू x इज इक्वल्स टू y स्क्वेअर चा डेरिव्हेटिव्ह 2y, पण x नाही ते y आहे म्हणून इंटू dy बाय dx प्लस log x प्लस y चा डेरिव्हेटिव्ह 1 बाय x प्लस y इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ x प्लस y. समजलं? विथ रिस्पेक्ट टू x. इंडिव्हिज्युअल आपण सेपरेटली डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट केला. डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट केल्यानंतर ज्या ज्या टर्म्स आल्या त्या आपण लिहिलेल्या आहेत. तर एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2x आणि इंटू dx अपॉन dx 1 असं लिहिलं नाही, प्लस e रेस टू xy ॲज इट इज इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ xy f ऑफ x चा डेरिव्हेटिव्ह e रेस टू f ऑफ x चा डेरिव्हेटिव्ह काय असते? e रेस टू f ऑफ x इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ f ऑफ x. therefore f of x काय आहे? तर f of x नसून x आणि y दोन्ही टर्म्स आहेत त्याच्यात, त्यामुळे त्या दोघांचा सुद्धा डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागणार विथ रिस्पेक्ट टू x. हियर y स्क्वेअर 2y इंटू y चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x dy बाय dx प्लस 1 अपॉन log चा डेरिव्हेटिव्ह x प्लस y इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ x प्लस y. हे एक्सप्रेशन तुम्हाला समजलेलं आहे. याच्या समोर आता डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करा रिमेनिंग टर्म्सचा e रेस टू xy इन ब्रॅकेट u इंटू v. u v चं सूत्र वापरायचं आणि डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करायचं. इनिशियली तुम्ही x चा डेरिव्हेटिव्ह घ्या dy बाय dx x as it is derivative of y dy by dx plus y as it is derivative of x is 1 is equals to 2y dy by dx plus 1 by x plus y into derivative of x plus y. x चा डेरिव्हेटिव्ह 1 plus y चा डेरिव्हेटिव्ह dy by dx. सिंपल एक्सप्रेशन आहे, आपण सिम्प्लिफाय केलेलं आहे. आता एक शेवटची स्टेप आहे ज्याच्यामध्ये आपल्याला व्यवस्थित मल्टिप्लिकेशन आणि जे काही टर्म्स आहेत ब्रॅकेटमध्ये त्यांना व्यवस्थित मल्टिप्लाय करून बाहेर काढायचं आहे. तर 2x as it is प्लस e raised to x न याला मल्टिप्लाय करा आणि ह्याला सुद्धा, म्हणजे काय होणार? e raised to xy आणि हे x मल्टिप्लिकेशन मध्ये dy बाय dx. या e raised to xy ने y ला मल्टिप्लाय करा, therefore y e raised to xy is equals to 2y dy by dx प्लस 1 बाय x प्लस y. ब्रॅकेट आहे, ब्रॅकेट मध्ये सेपरेट प्रत्येकाला मल्टिप्लाय करा. तर काय होणार? 1 सोबत मल्टिप्लाय केल्या 1 अपॉन x प्लस y ॲज इट इज प्लस 1 अपॉन x प्लस y dy बाय dx. डिवाइड आपलं मल्टिप्लाय केल्यानंतर ब्रॅकेट मध्ये इंडिव्हिज्युअल dy बाय dx च्या टर्म्स आहेत त्या एका बाजूला घ्यायच्या, उर्वरित टर्म्स दुसऱ्या बाजूला. स्टेप 1 संपलेली आहे. तर सर्वांचा डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट केलेला आहे आपण. आता dy बाय dx एका बाजूला आणायचं. आपण लेफ्ट हँड साइडला आणतो dy बाय dx. तर बघा काय होतं, x
e raised to xy dy by dx 2y dy by dx प्लस इकडे येऊन मायनस 2y dy by dx आणखी ही टर्म परत प्लस इकडे येऊन मायनस होणार मायनस 1 अपॉन x प्लस y इंटू dy by dx इज इक्वल्स टू रिमेनिंग टर्म्स तिकडे घेऊन जा ही आणि ही त्या बाजूला जाणार आणि इकडे काय आहे ऑलरेडी 1 अपॉन x प्लस y मायनस 2x मायनस y e raised to xy समजलं dy by dx कॉमन घ्या सर्वांतून कारण dy by dx कॉमन घेतल्यानंतर ब्रॅकेट मध्ये x e raised to xy मायनस 2y दिसते स्क्रीन मायनस 2y मायनस 1 अपॉन x प्लस y इज इक्वल्स टू इकडे तुम्ही सिम्प्लिफिकेशन करू शकता सिम्प्लिफाय काय करणार x प्लस y ने सर्वांना मल्टिप्लाय करा तर काय होणार 1 मायनस 2x into x plus y minus y e raised to xy into x plus y divided by x plus y. इकडे सुद्धा एक्स वाय ने जर डिवाइड कराल दोन्ही साइडचं एक्स वाय मल्टिप्लाय कराल ह्या दोघांना तर एक्स वाय दोन्ही साइडचे कॅन्सल आउट होणार तर मी खाली लिहू दिसते खाली एक स्टेप लिखतो खाली मी तर बघा इकडे सुद्धा एक्स वाय ने जर दोन्ही म्हणजे ह्या फॅक्टरला मल्टिप्लाय कराल तर काय येणार तुमचं एक्सप्रेशन देयरफॉर dy by dx is equals to x plus y into x e raised to xy minus 2y x plus y minus 1 upon x plus 1 is equals to 1 minus 2x x plus y minus y e raised to xy x plus 1 divided by x plus y दोन्ही साइडला न्यूमरेटर डिनॉमिनेटर मध्ये आहे x plus y ते कॅन्सल आउट होणार रिमेनिंग टर्म्स ह्या ज्या आहेत तिकडे जाऊन डिवाइड मध्ये जाणार देयरफॉर dy by dx becomes मी इथे लिहितो दिसते स्क्रीन देयरफॉर dy by dx is equals to ह्या टर्म्स 1 minus 2x x plus y minus y e raised to x plus y divided by these terms e raised to xy x plus y into x minus 2y x plus y minus y. This is the derivative of this implicit function. असा डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करायचा स्टेप बाय स्टेप जायचं सुरुवातीला डेरिव्हेटिव्ह दोन्ही साइडचा फाइंड आउट करून घ्यायचा x असेल तर इन टर्म्स ऑफ x फाइंड आउट करायचा y असेल तर y चा डेरिव्हेटिव्ह लिहायचा स्पेशली dy by dx त्याचा जे काही डेरिव्हेटिव्ह येते आपल्या x च्या जे सूत्र आहे त्या सूत्रानुसार त्याचा डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करायचा परंतु मल्टिप्लिकेशन मध्ये काय dy by dx लिहायचं y सोबत जर डिफरन्शिएट करत असाल y ला जर डिफरन्शिएट करत असाल x सोबत बाकी ते सूत्र फक्त dy by dx मल्टिप्लिकेशन जसं कंपोजिट फंक्शन मध्ये आपण ते सूत्र वापरतो जे की x सोबत आहेत पण f of x असल्यामुळे त्याचा डेरिव्हेटिव्ह मल्टिप्लिकेशन मध्ये घेतो त्याचप्रमाणे इथे सुद्धा dy by dx मल्टिप्लिकेशन मध्ये घ्यायचं आहे एक्झाम्पल नंबर 2 काय सांगते बघा प्रिंट मिस्टेक आहे तिथे सुरुवातीला फाइंड दिलेला आहे तिथे फाइंड नसून इफ आहे क्वेश्चन नंबर 2 पेज नंबर 36 वर फाइंड असला असतं तर समोरची टर्म प्रूव्ह दॅट असं त्यांनी सांगितलंच नसतं ते इफ आहे फाइंडच्या जागा इफ x चा पॉवर m y चा पॉवर n is equals to x plus y चा पॉवर m plus n then prove that dy by dx is equals to y by x if second solve example book मधला याचा डेरिव्हेटिव्ह म्हणजे dy by dx y by x आहे असं सिद्ध करायचं आहे तर कसं सिद्ध करणार तुम्ही डायरेक्टली डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करू शकता तुम्ही इम्प्लिसिट फंक्शन नुसार पण इथे तुम्हाला एक ऍडव्हान्टेज आहे बघा ह्या दोन टर्म्स मल्टिप्लिकेशन मध्ये आहेत आणि ऍज वेल एज त्यांचा पॉवर सुद्धा अवेलेबल आहे तर अशा टर्मच्या वेळेस आपल्याला
लॉगचा उपयोग करता येतो. लॉगचा उपयोग केला तर ज्या टर्म्स आहेत मल्टिप्लिकेशन मध्ये त्या ऍडिशन मध्ये येतात आणि आपल्या डेरिव्हेटिव्हला फाइंड करण्यासाठी एकदम मोकळा मार्ग होऊन जातो. तर दोन्ही बाजूला तुम्ही लॉग अप्लाय करा म्हणजे तुम्हाला जे एक्सप्रेशन आहे ते आणखी थोडं सिम्प्लिफाय किंवा लिनियर फॉर्मॅट मध्ये येईल. तर अप्लाय लॉग ऑन बोथ दी साइड्स. सुरुवातीला दोन्ही साईडला लॉग अप्लाय करायचा. मल्टिप्लिकेशन पॉवर असलं की लॉगचा उपयोग करायचा हे विसरायचं नाही. देअरफॉर अप्लाइंग लॉग ऑफ x रेस टू m y रेस टू n इज इक्वल्स टू लॉग ऑफ x प्लस y चा पॉवर m प्लस n. आफ्टर log the expression becomes like this. तुम्हाला लॉगचे सूत्र ठाऊक आहे. log a into b काय असते? log a प्लस log b असते which is equals to log a चा पॉवर b असेल तर काय होते? b log a होतं. m प्लस n log of x प्लस y. इथे सुद्धा तुम्ही हे जे पॉवर आहेत त्या टर्म्स इकडे आणू शकता. देअरफॉर m log x प्लस n log y इज इक्वल्स टू m प्लस n log x प्लस y. आता थोड्या सिंपल टर्म्स झाल्या त्यांचा तुम्ही डेरिव्हेटिव्ह इझिली फाइंड आउट करू शकता. नाउ डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x बोथ दी साइड्स. बघा दोन्ही साइडला डिफरन्शिएट का करावं लागते? ह्या टर्मचा काही प्रॉब्लेम नाही पण ही जी टर्म आहे x प्लस y ची ती तुम्हाला सेपरेट करता येत नाही. ही जर सेपरेट करायला लागाल तर ही टर्म मदत येते आणि ही टर्म जर तुम्ही सेपरेट कराल तर ही टर्म मदत येते. म्हणजे हे फंक्शन तुम्हाला कम्प्लिटली आयदर x और y टर्म्स मध्ये डिफाइन करता येत नाही. म्हणजे हे फंक्शन कोणतं आहे? इम्प्लिसिट फंक्शन आहे. तुमच्या तेव्हाच लक्षात यायला पाहिजे. जर इम्प्लिसिट फंक्शन असेल तर काय युजुअल मेथडच आहे डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x बोथ दी साइड्स. तर डिफरन्शिएट केल्यानंतर तुम्हाला काय मिळणार? डेरिव्हेटिव्ह ऑफ m log x प्लस n log y dx is equals to derivative of m plus n log x plus y with respect to x. यांचा डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करायचा असेल तर डायरेक्टली ऍडिशन आहे. डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करू शकता. मी थोडं छोटं लिहित आहे कारण की थोडी जागा जास्त लागत आहे म्हणून. तुम्हाला दिसत आहे की लिहायचं चांगलं व्यवस्थित मोठ्या अक्षरात. ठीक आहे. डेरिव्हेटिव्ह ऑफ m log x प्लस n log y डिफरन्शिएट केल्यानंतर सेपरेट डेरिव्हेटिव्ह घेतल्यानंतर m कॉन्स्टंट आहे. इथे m आणि n कॉन्स्टंट आहे. तुमच्या तेव्हाच लक्षात यायला पाहिजे. m इज द कॉन्स्टंट टर्म आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ y x डेरिव्हेटिव्ह ऑफ log x विथ रिस्पेक्ट टू x काय असते? 1 by x प्लस n as it is डेरिव्हेटिव्ह ऑफ y विथ रिस्पेक्ट टू y 1 by y. एवढं लिहून पुढे जायचं नाही. या y ला डिफरन्शिएट करायला विसरायचं नाही. dy by dx x सारखं नाही त्याचं ते वेगळं आहे. दुसऱ्या व्हेरिएबलचा वापर झाला की आपल्याला त्याचा डेरिव्हेटिव्ह मल्टिप्लिकेशन मध्ये घ्यावाच लागतो विच इज इक्वल्स टू डेरिव्हेटिव्ह ऑफ m प्लस n कॉन्स्टंट आहे. बाहेर निघणार डेरिव्हेटिव्ह ऑफ log x प्लस y काय होणार? 1 अपॉन x प्लस y. एवढ्यावर थांबायचं का नाही? परत डेरिव्हेटिव्ह ऑफ x प्लस y फाइंड आउट करा. तर x चा डेरिव्हेटिव्ह मी डायरेक्टली लिहित आहे 1 आणि y चा डेरिव्हेटिव्ह dy बाय dx. सिम्प्लिफाय करा. काय ना टर्म्स बघा दिसते स्क्रीन. m by n m by x प्लस n by y dy by dx is equals to m plus n upon x plus y dy by dx. m plus n upon x plus y या दोन्ही टर्म एकला मल्टिप्लाय करणार सुरुवातीला आणि नंतर dy by dx ला. म्हणजे m plus n x plus y into dy by dx. समजलं इथपर्यंत? आता तुम्हाला युजुअल मेथड माहित आहे. dy by dx ज्या टर्म्स आहेत त्या एका बाजूला आणायच्या, उर्वरित टर्म्स दुसऱ्या बाजूला. तर dy by dx ही एक टर्म आहे इकडे आणि इकडे ही टर्म आहे. तर काय होणार फॉर्मॅट? m नॉट m n by y dy by dx प्लस आहे इकडे येऊन मायनस होणार m प्लस n अपॉन x प्लस y dy by dx which is equals to m plus n upon x plus y. आणि हे जे m by x आहे हे राईट हँड साइडला गेल्यानंतर मायनस होणार m by x मायनस. टर्म्स dy by dx एका बाजूला घेतले आणि रिमेनिंग टर्म्स दुसऱ्या साइडला घेतलेले आहेत. तर आता काय
डीवाय बाय डीएक्स कॉमन काढायचं युज्युअल मेथड तुम्हाला चांगल्या प्रकारे माहित आहे. डीवाय बाय डीएक्स कॉमन काढायचं आणि तिकडचं थोडंसं सिम्प्लिफिकेशन करून घ्यायचं. तर हे आपल्याला सिद्ध करायचं आहे. दिसतंय बोर्ड? तर बघा सेकंड टर्म आपल्याला डीवाय बाय डीएक्स कॉमन काढायचं. देअरफॉर डीवाय बाय डीएक्स इज इनटू कॉमन काढल्यानंतर काय राहणार एम बाय वाय मायनस एम प्लस एन अपॉन एक्स प्लस वाय इज इक्वल्स टू एम प्लस एन अपॉन एक्स प्लस वाय मायनस एम बाय एक्स. डीवाय बाय डीएक्स सेपरेट काढलं. त्याच्यानंतर आता काय डायरेक्टली तुम्हाला त्या टर्मचं सिम्प्लिफिकेशन करायचं आणि डीवाय बाय डीएक्स तुम्हाला आन्सर फाइंड आउट करायचं आहे. तर मल्टिप्लाय करा ह्या टर्म्सला तुम्हाला काय मिळणार डीवाय बाय डीएक्स इनटू क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. याचं सबट्रॅक्शन करायचं आहे. हे टर्म मायनस हे टर्म. तर क्रॉस मल्टिप्लिकेशन काय एन एक्स प्लस एन वाय मायनस एन एम मायनस एम वाय मायनस एन वाय. मायनस दोघांना मल्टिप्लाय होणार आणि वाय ने मल्टिप्लाय केलेला आहे. डिवायडेड बाय एक्स प्लस वाय इंटू वाय विच इज इक्वल्स टू त्या साईडला पण सेम थिंग्स मल्टिप्लाय करा. काय भेटणार तुम्हाला एम एक्स प्लस एन एक्स मायनस एम एक्स मायनस एम वाय अपॉन एक्स प्लस वाय इंटू एक्स. दिसते स्क्रीन? सिंप्लिफाय करा. देयरफॉर dy by dx काय कॅन्सल आउट होते का प्लस एन वाय मायनस एन वाय कॅन्सल आउट झालं. रिमेनिंग इज एन एक्स प्लस नॉट प्लस इट्स मायनस एम वाय अपॉन एक्स प्लस वाय इंटू वाय. त्या साईडला काय कॅन्सल आउट होत्या प्लस एम एक्स मायनस एम एक्स कॅन्सल आउट झालं. तर एन एक्स मायनस एम वाय अपॉन एक्स प्लस वाय इंटू एक्स. त्याला सिम्प्लिफाय केल्यानंतर तुम्हाला हे स्वरूप येतं. बरोबर आहे? बघा एक्स प्लस वाय इथे पण आहे डिनॉमिनेटरला, इथे पण आहे डिनॉमिनेटरला आणि ते काय वाय सोबत मल्टिप्लिकेशन मध्ये आहे. तर तुम्ही कॅन्सल आउट करू शकता दोन्ही बाजूचं. हे जर मी तिकडे घेऊन गेलो तर काय मल्टिप्लिकेशन मध्ये होणार एक्स प्लस वाय हे आणि कॅन्सल आउट होणार. तर डायरेक्टली तुम्ही कॅन्सल आउट करू शकता. सध्या मल्टिप्लिकेशन मध्ये आहे. कधी कधी गडबडीमध्ये तुम्ही असं असते वेळेस जर ती चूक कराल म्हणजे आता जसं केलं तर ते बरोबर होणार नाही. हे ऍडिशन आहे. इकडे तुम्हाला सर्व टर्म घेऊन जावे लागतील. पण योगायोगानं तुम्हाला जर मल्टिप्लिकेशन आहे तर तुम्ही डायरेक्टली कॅन्सल आउट करू शकता. रिमेनिंग टर्म्स काय काय आहेत तुमच्या एक्सप्रेशन मध्ये काय राहिलेले आहेत बघा. डीवाय बाय डीएक्स इंटू एन एक्स मायनस एम वाय अपॉन वाय which is equals to nx minus my upon x. Second thing, numerator सुद्धा सेम आहे. nx minus my nx minus my तिकडे जाऊन मल्टिप्लाय कराल तर therefore dy by dx becomes काय होणार ही टर्म तिकडे जाऊन डिवाइड मध्ये होणार म्हणजे काय y मल्टिप्लिकेशन मध्ये जाणार आणि ही टर्म डिवाइड मध्ये जाणार. therefore nx plus nx minus my अपॉन एक्स इंटू वाय तिकडे मल्टिप्लिकेशन मध्ये अपॉन ही टर्म डिवाइड मध्ये nx मायनस एम वाय. nx मायनस एम वाय या दोन्ही सेम टर्म्स आहेत. therefore dy by dx becomes जे रिक्वायर्ड आहे y by x. तर y by x शो करायचं होतं. अशा प्रकारे y by x आलेलं आहे. काहीच कठीण नव्हतं. स्टेप बाय स्टेप सिम्प्लिफिकेशन करत जायचं होतं तिथपर्यंत तुम्हाला आणि आन्सर तुम्हाला ऑलरेडी तिथं वाट पाहत होतं तुमची कधी येता मला भेटायला ते तुम्हाला मिळून गेलेलं आहे. सर ते सांगा ना काय ते खालून 3 नंबरचं इकडल्या साईडला इकडल्या हे त्या स्टेप मध्ये कसं आलं हे ते एम प्लस एन कसं काय आलं दोन इकडे एम प्लस एन कसं काय आलं ते दोनदा कसे आले कोणते दोनदा कसे आले हे अच्छा हे दोनदा कसे आले होय. हे इथे बसलेत की बाबा हे जे बाबा आहे तिथे बसलेले ते त्याला दोनदा ये म्हणले त्याच्यामध्ये दोनदा आलं. बघा ह्याला मी असं लिहिण्यापेक्षा असं लिहू शकतो का एम प्लस एन अपॉन एक्स प्लस वाय
मल्टिप्लिकेशन मध्ये होतं ना m प्लस n 1/x प्लस y च्या. त्याला असं लिहिल्यानंतर हे जे ब्रॅकेट आहे ती मल्टिप्लिकेशन मध्ये लिहा 1 प्लस dy बाय dx. आता तुम्हाला ब्रॅकेट मध्ये इंडिव्हिज्युअल मल्टिप्लाय करावं लागणार ना. याला 1 ला प्लस त्याच्यासोबत म्हणजे x सोबत जेव्हा मल्टिप्लाय होईल तेव्हा हे आणि जेव्हा dy बाय dx सोबत मल्टिप्लाय होईल त्यावेळेस ब्रॅकेट मध्ये तुम्हाला सेपरेट मल्टिप्लाय करावं लागेल. समजलं? हो सर समजलं. स्क्रीनशॉट घेतला नसेल तर घेऊन ठेवा लवकर. एक्झाम्पल झालेलं आहे. थर्ड एक्झाम्पल बघा काय सांगता. इफ साइन ऑफ p raised to x raised to m p into x raised to m minus q into y raised to m upon p raised to x raised to m plus q raised to y raised to m is equals to r. Then show that dy by dx is again equals to y by x. मगाशी सुद्धा त्याचं सुद्धा y by x शो करायचं होतं, याचं सुद्धा y by x शो करायचं आहे. टिपिकल एक्झाम्पल्स आहेत, परीक्षेमध्ये येण्याचे खूप चान्सेस आहेत. सॉल्व्ह करायची जी मेथड आहे ती याच्यात थोडीशी वेगळी आहे. अगोदर थोडं सिम्प्लिफिकेशन करावं लागणार आहे तुम्हाला. नंतर मग ती स्टेप डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करायचा dy by dx एका बाजूला आणि रिमेनिंग टर्म्स दुसऱ्या बाजूला. तर साइन ऑफ p into x raised to m minus q into y raised to m upon p into x raised to m plus q raised to y raised to m q into y raised to m. तर ह्या टर्मला अगोदर थोडंसं सिम्प्लिफाय करावं लागेल. लक्षात ठेवा इथं p q r m या सर्व टर्म्स कॉन्स्टंट आहेत. फक्त दोनच व्हेरिएबल आहेत. तुम्हाला आतापर्यंत दोनच व्हेरिएबल आहेत ते म्हणजे x आणि y. रिमेनिंग ऑल द टर्म्स आर कॉन्स्टंट तुमच्या लेवलला. जर असेल व्हेरिएबल तर मेन्शन केलं जाईल. बुक मध्ये फक्त rच कॉन्स्टंट आहे असं मेन्शन केले, पण p m q आणि r हे सर्व कॉन्स्टंट टर्म्स आहेत. x आणि y ला सोडतात सर्व टर्म्स कॉन्स्टंट आहेत. तुमच्या लेवलला तुम्ही बिनधास्त जर मेन्शन केलेलं नसेल कुठंच काही तर फक्त दोनच व्हेरिएबल असतात हे फक्त लक्षात ठेवायचं. तर बाकी सर्व टर्म्स कॉन्स्टंट आहेत. dy by dx is equals to हे फाइंड आउट करायचे. युजुअली तुम्ही डायरेक्टली फाइंड आउट करायला लागणार, थोडासा प्रॉब्लेम येईल तुम्हाला. साइनचा डेरिव्हेटिव्ह देन कंपोजिट फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह. तर जनरली मोस्ट ऑफ द केसेस जर असं काही कॉम्प्लिकेटेड एक्सप्रेशन आलं तर अगोदर विचार करायचा ह्याला सिम्प्लिफाय कसं करता येईल. तर बघा इन्व्हर्सचं असलं तर इन्व्हर्सच्या फॉर्मॅट मध्ये सिम्प्लिफाय केलं असतं. सेकंड थिंग नॉर्मल जर तुमच्या लॉगॅरिथमिक फॉर्म मध्ये असलं f of x into g of x upon g of x लाईक फॉर्मॅट मध्ये तर लॉग यूज केला असता. कंपोजिट असतं आपण थोडं सिंपल फॉर्मॅट असतं, एवढं कॉम्प्लिकेटेड नसतं या. तर सिम्प्लिफिकेशन काय करायचंय, साइन आहे इकडं सिम्प्लिफाईड वे मध्ये कसं करणार. ह्या एक्सप्रेशनला साइन जे आहे ह्या बाजूला घेऊन जा. तर साइन इकडे गेल्यानंतर इनव्हर्स होणार. देअरफॉर p x raised to m minus q y raised to m upon p x raised to m plus q y raised to m is equals to साइन तिकडे गेलेला आहे. देअरफॉर साइन इनव्हर्स ऑफ r. जर r कॉन्स्टंट असेल तर साइन इनव्हर्स ऑफ r सुद्धा काय होणार, कॉन्स्टंटच होणार. इथे काही x किंवा y व्हेरिएबल नाही. देअरफॉर इट इज अ कॉन्स्टंट टर्म. जर एखादी कॉन्स्टंट टर्म असेल सपोज 5 ही कॉन्स्टंट आहे, त्याचा साइन घ्या, टॅन घ्या. टॅन साइन नाही तर लॉग ऑफ साइन ऑफ 5 घ्या. लॉग ऑफ साइन ऑफ 5 नाही तर e रेस टू लॉग ऑफ साइन ऑफ 5 घ्या. एवढंच नाही तर काही घ्या. जर तुमचा इथे कॉन्स्टंट असेल तर ह्या सर्वांना काहीही अर्थ उरत नाही. त्यांचा डेरिव्हेटिव्ह सरळ 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 जसं समजा ही एक्सप्रेशन आहे याचं जे उत्तर येते तसंच याचं सुद्धा उत्तर 0 येते. या मल्टिप्लिकेशनला काहीच अर्थ उरत नाही, कारण का मल्टिप्लिकेशन मध्ये 0 आहे. तसं ह्याचा डेरिव्हेटिव्ह 0 येणार. कॉन्स्टंट आहे, व्हेरिएबलचा तिथे काही कॉन्सेप्ट उरलेला नाही. साइन इनव्हर्स ऑफ r होणार, म्हणजे r कॉन्स्टंट आहे तर साइन इनव्हर्स ऑफ r सुद्धा तुमचं कॉन्स्टंट. मला एवढं सांगायचं होतं. सेकंड थिंग तुम्ही p रेस टू साइन इनव्हर्स ऑफ r प्रत्येक वेळेस लिहित बसण्यापेक्षा काय तिला एक छोटीशी टर्म डिफाइन करा लेट, कारण की ती पण अशी कॉन्स्टंट आहे. साइन इनव्हर्स ऑफ r इज इक्वल्स टू स्मॉल t डिफाइन करा. ती कॉन्स्टंट टर्म आहे, ती सुद्धा कॉन्स्टंट आहे. साइन इनव्हर्स प्रत्येक वेळेस लिहिण्याची जरूरत नाही. देअरफॉर p
x रेस टू m मायनस q y रेस टू m अपॉन p x रेस टू m प्लस q y रेस टू m. साइन r ला आपण काय म्हणूया स्मॉल t. हे सुद्धा कॉन्स्टंटच आहे. ही जी डिनॉमिनेटरची टर्म आहे राईट हँड साइडला लिहिल्यानंतर काय होणार मल्टिप्लिकेशन होणार. देअरफॉर p x रेस टू m मायनस q y रेस टू m इज इक्वल्स टू t इंटू p x रेस टू m प्लस t ने परत केला इंटू q y रेस टू m. t ने ह्या दोघाला मल्टिप्लाय हे तिकडे गेल्यानंतर ब्रॅकेट मध्ये t ने दोघाला मल्टिप्लाय केलं तर असं एक्सप्रेशन येते. वाटल्यास तुम्ही तिकडून आणलं तर असं लिहू शकता. t ने दोघाला मल्टिप्लाय केलं तिकडे गेल्यानंतर मल्टिप्लिकेशन मध्ये समजलं असेल. आता p p एका बाजूला घ्या आणि q q एका बाजूला घ्या. तर p च्या टर्म्स एका बाजूला आणल्यानंतर काय होणार p x रेस टू m इकडे आणल्यानंतर मायनस t p ऑफ x रेस टू m इज इक्वल्स टू हे तिकडल्या बाजूला घेऊन जा t q y रेस टू m प्लस q y रेस टू m. या टर्म्स p च्या एका बाजूला आणले आणि q च्या एका बाजूला घेऊन गेलो तर हे एक्सप्रेशन आलेलं आहे. त्याच्यातून तुम्ही p x रेस टू m कॉन्स्टंट काढा तर रिमेनिंग काय राहणार p x रेस टू m जर कॉन्स्टंट काढाल तर रिमेनिंग 1 मायनस t आणि इकडे q y रेस टू m कॉन्स्टंट काढा बाहेर कॉमन काढाल तर तुम्हाला t प्लस 1 ह्या टर्म्स रिमेनिंग राहतील. t मायनस 1 मायनस t आणि तिकडे 1 प्लस t ह्या दोन टर्म्स अवेलेबल राहतील. 1 प्लस t लिहा किंवा t प्लस 1 लिहा काही फरक पडत नाही. समजलं इथपर्यंत काय काय केलंय आपण स्टेप्स हळूहळू तुमच्या लक्षात आलेलंच असेल. ठीक आहे. तर आपल्याला इथे y रेस टू m याची किंमत फाइंड आउट करायची आहे. तर y रेस टू m ची किंमत तुम्हाला कशी मिळणार. देअरफॉर y रेस टू m इज इक्वल्स टू काय ही जी टर्म आहे ही आणि ही इकडे मल्टिप्लिकेशन मध्ये इकडे जाऊन डिवाइड मध्ये होणार म्हणजे काय होणार p x रेस टू m अपॉन q इनटू 1 मायनस t आणि हे 1 प्लस t. समजलं. y रेस टू m ची किंमत काय आली या दोन्ही टर्म इकडे डिवाइड मध्ये गेलेली आहेत. q आणि 1 प्लस t डिवाइड मध्ये गेलेली आहे. x रेस टू m ऍज इट इज वाटल्यास x रेस टू m तुम्ही बाजूला सुद्धा लिहू शकता x रेस टू m. समजलं. p बाय q इंटू 1 मायनस t अपॉन 1 प्लस t. तर ही जी पूर्ण टर्म आहे आताच मी सांगितलं कॉन्स्टंट आहे. p सुद्धा कॉन्स्टंट आहे q सुद्धा कॉन्स्टंट आहे आणि t सुद्धा कॉन्स्टंट आहे आणि 1 तर कॉन्स्टंट आहे. तर ह्या सर्व कॉन्स्टंट टर्मला मी कॉन्स्टंट एक डिफाइन करू शकतो. सपोज ह्याला तुम्ही मगाशी p वापरला आता s वापरा. लेट p बाय q इंटू 1 मायनस t अपॉन 1 प्लस t इज इक्वल्स टू काय s. एवढं डिफाइन केल्यानंतर तुम्हाला त्याचा डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करायला प्रत्येक वेळेस लिहिण्याची जरूरत पडणार नाही. s लिहिणं म्हणजे सिंपल वे मध्ये तुमचा डेरिव्हेटिव्ह लिहिणार आहे आणि ह्याचा डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करायची जरूरतच नाही कारण की सर्व टर्म कशी आहे कॉन्स्टंट मेन्शन केलेली आहे. याचा डेरिव्हेटिव्ह निघत नाही आणि जिथे जिथे डेरिव्हेटिव्ह मध्ये येईल x सोबत किंवा व्हेरिएबल सोबत तिथे काय बाहेर निघाल डेरिव्हेटिव्हच्या. तर ह्याला s म्हणलं तर काय हरकत नाही. देअरफॉर आवर एक्सप्रेशन बिकम्स दिसते स्क्रीन y रेस टू m इज इक्वल्स टू s इंटू x रेस टू m. ठोकाठोकी करून त्याला इथपर्यंत सेट दिलेला आहे आपण. तर आपलं जे एक्सप्रेशन आहे y रेस टू m इज इक्वल्स टू s इंटू x रेस टू m मिळालेला आहे. आता तुम्ही याला डिफरन्शिएट करू शकता. s ला डिफरन्शिएट करण्याची काहीच आवश्यकता पडणार नाही कारण ती कॉन्स्टंट टर्म आहे आणि मल्टिप्लिकेशन मध्ये आहे व्हेरिएबलच्या तर ती डेरिव्हेटिव्हच्या बाहेर निघणार आहे. तर इथं नाव डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. स्क्रीन दिसते तुम्हाला हो दिसत आहे. तर याचा डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करायचा आहे. मी याचा डेरिव्हेटिव्ह इथे लिहितो. तर काय होणार डेरिव्हेटिव्ह dy रेस टू m dx इज इक्वल्स टू ds इंटू x रेस टू m dx. s तिथे कॉन्स्टंट आहे बाहेर काढा. देअरफॉर dy बाय y रेस टू m अपॉन dx इज इक्वल्स टू s dx रेस टू m अपॉन dx. s कॉन्स्टंट आहे बाहेर निघणार. तर y रेस टू m चा डेरिव्हेटिव्ह आहे x रेस टू m चा डेरिव्हेटिव्ह जो असतो तोच म्हणजे काय m y रेस टू m मायनस 1 पण इथे x नसून y आहे म्हणून काय dy बाय dx which is equals to काय x raised to m yes as it is into x raised to m not x raised to m x raised to m minus 1 डेरिव्हेटिव्ह होणार आणि into dx by dx म्हणजे 1 असेल. लिहिण्याची जरूरत नाही. तर काय एक्सप्रेशन आलेले आहे बघा तुम्हाला dy by dx. Therefore
dy बाय dx इज इक्वल्स टू क्या टर्म तिकडे घेऊन जा s m x रेस टू m मायनस 1 अपॉन m y रेस टू m मायनस 1 m कॅन्सल आउट होणार रिमेनिंग टर्म्स काय काय आहेत s x रेस टू m मायनस 1 आणि y रेस टू m मायनस 1 आहे पण आपल्याला आणायचे y बाय x आणायचे तिथपर्यंत तुम्हाला समजलेलं आहे रिमेनिंग टर्म्स आता काय s आहे एक्स्ट्रा टर्म तर s ची किंमत तुम्हाला इथून मिळून जाईल तर s ची किंमत काय होती बघा या s ला तुम्ही कसं लिहू शकता s इज इक्वल्स टू y रेस टू m अपॉन x रेस टू m s ला असं लिहू शकता की नाही कसं डिफरन्शिएट मी खाली लिहितो डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x देयरफॉर तुमचं s कसं लिहिता येणार तुम्हाला y रेस टू m अपॉन x रेस टू m y आणि x च्या फॉर्मॅट मध्ये s ची किंमत इथे ठेवून द्या तर s ची किंमत काय येणार देयरफॉर dy बाय dx इज इक्वल्स टू y रेस टू m upon x raised to m into x raised to m minus 1 upon y raised to m minus 1. x raised to m minus 1 upon y raised to m minus 1. बघा y raised to m आणि y raised to m minus 1 म्हणजे काय आहे रिमेनिंग तिथं या y ला मी कसं लिहू शकतो जर एक y मला काढून टाकायचं असेल त्याच्यातून तर काय लिहू शकतो मी किंवा जर तुम्हाला समजत असेल तर डायरेक्टली हे m आणि हे m मायनस 1 आहे म्हणजे हे एक y कमी आहे इथं ह्याच्यापेक्षा इथं एक y कमी आहे म्हणजे इथं एक y जास्त आहे रिमेनिंग काय राहणार इथं y इथं सुद्धा m आणि m मायनस 1 इथं एक x कमी आहे इथं जास्त आहे म्हणून काय राहणार x बाय y बाय x हे झालं आन्सर y बाय x जर ते समजलं नसेल तर मी इथे सांगतो काय होत आहे ते बघा टर्म्स काय आलेले आहेत y रेस टू m अपॉन x रेस टू m into x raised to m minus 1 upon y raised to m minus 1 तर बघा या y ला मला y raised to m minus 1 लिहायचं असेल तर मी कसं लिहू शकतो y into y raised to m minus 1 लिहू शकतो मी इथे काय तुम्हाला समजणार नाही याचा स्क्रीनशॉट घेतला असेल तर मी काय डायरेक्टली इथे समजून सांगतो ते फॉर्मॅट काय आहे ते काय आला आपला डेरिव्हेटिव्ह x y रेस टू m अपॉन x रेस टू m इंटू x रेस टू m मायनस 1 अपॉन y रेस टू m मायनस 1 याला आहे आपले dy बाय dx तर y रेस टू m आहे आणि y रेस टू m मायनस 1 आहे तर ह्या y ला असं लिहिण्यासाठी मी असं मॉडिफिकेशन करू शकतो का बघा y इंटू y रेस टू m मायनस 1 लिहू शकतो का हो लिहू शकतो का तर बघा 1 आहे y चा पॉवर म्हणजे याचा अर्थ काय होणार a रेस टू m इंटू a रेस टू n असेल तर काय होतं a रेस टू m प्लस n होते इथे काय y रेस टू 1 आहे इंटू y रेस टू m मायनस 1 आहे म्हणजे काय होणार y रेस टू 1 प्लस m मायनस 1 दोन टर्मचं ऍडिशन n काय आहे m मायनस 1 आहे तर प्लस 1 मायनस 1 कॅन्सल आउट होणार रिमेनिंग काय राहणार ym आपल्याला ym ला असं लिहिता येते समजलं बघा परत y रेस टू 1 इंटू y रेस टू m मायनस 1 ही अशी किंमत देते की नाही ती क्रॉस चेक करा तर बघा त्या सूत्रानुसार a रेस टू m इंटू a रेस टू n इज इक्वल्स टू a रेस टू m प्लस n होते तर y रेस टू 1 इंटू y रेस टू m मायनस 1 या दोघांचे ऍडिशन करा 1 प्लस m मायनस 1 प्लस 1 मायनस 1 कॅन्सल होणार रिमेनिंग टर्म इज m y रेस टू m राहणार इथं म्हणजे ह्या टर्मचं हे आन्सर आलेलं आहे तर याला मी असं लिहू शकतो सिमिलरली ह्याला सुद्धा तसं लिहू शकतो मी x चा पॉवर 1 इंटू x चा पॉवर m मायनस 1 इंटू x चा पॉवर m मायनस 1 अपॉन y चा पॉवर m मायनस 1 जे रिमेनिंग टर्म्स आहेत ते कॅन्सल आउट होणार मल्टिप्लिकेशन मध्ये रिमेनिंग इज y अपॉन x हे आपल्याला सिद्ध करायचं तर dy बाय dx समजलं असेल हो की नाही चटकून सांगा कुठे काही प्रॉब्लेम असेल तर परत सांगतो समजलं सर एक्झाम्पल नंबर 4 सॉल्व्ड एक्झाम्पल मधलं पेज नंबर 38 वर आहे काय सांगते सॉल्व्ड एक्झाम्पल बघा इफ सेक इनवर्स ऑफ x3 प्लस y3 if
sec inverse of x cube plus y cube upon x cube minus y cube is equals to 2a. Then show that dy by dx is equals to x square tan square a upon y square. X square upon y square into tan square. मागचे जे गणित आहे ते असंच गणित होतं. तिथे साईनचा उपयोग होत आहे. सेक इनवर्स ऑफ एक्स दिलेला आहे तर सेक इनवर्सला या बाजूला घेऊन जा किंवा एक काम करा सेक इनवर्सला अगोदर कॉस मध्ये कन्वर्ट करा म्हणजे तुम्हाला समोरचं सिम्प्लिफिकेशन जे आहे ते फास्ट लक्षात येईल. सेक पेक्षा तुम्हाला कॉस खूप फॅमिलियर आहे त्यामुळे सेक इनवर्स ऑफ एक्स ला कॉस इनवर्स ऑफ 1/x लिहू शकतो. म्हणजे काय न्यूमरेटर हा डिनॉमिनेटर मध्ये जाणार डिनॉमिनेटर हा न्यूमरेटर होणार x cube plus y cube is equals to 2 times a. समझलं cos inverse of sec inverse of x cube plus y cube upon x cube minus y cube होतं त्याला रेसिप्रोकल घेतला त्याचा काय मिळालं तुम्हाला cos inverse of x cube minus y cube वरी केलं न्यूमरेटर मध्ये आणि x cube plus y cube डिनॉमिनेटर मध्ये आलेला आहे. इथपर्यंत समजलं. cos inverse या बाजूला घेऊन जा काय होणार x square not square it's x cube minus y cube upon x cube plus y cube is equals to cos या साइडला नेल्यानंतर ओरिजिनल cos 2a होणार इनवर्सचा. therefore एक्सप्रेशन तुम्हाला मिळालं. डिनॉमिनेटर राइट हँड साइडला न्या सिम्प्लिफिकेशन साठी x cube minus y cube is equals to x cube plus y cube into cos of 2a. सिम्प्लिफाय करा मल्टिप्लिकेशन करून x च्या टर्म एका बाजूला घ्या आणि y च्या टर्म एका बाजूला घ्या तर काय होणार x क्यूब minus y cube is equals to x cube cos 2a plus y cube cos 2a. y तिकडे घेऊन जा आणि हे सुद्धा x cube इकडे आणा तर काय होणार minus x cube cos 2a equals to y cube plus y cube cos 2a. x क्यूब कॉमन काढा इकडनं y क्यूब कॉमन काढा काय मिळणार x क्यूब कॉमन काढल्यानंतर 1 minus cos 2a which is equals to y cube into 1 plus cos 2a. y ची किंमत काय होणार therefore y cube is equals to काय हे मल्टिप्लिकेशन मध्ये आहे या बाजूला जाऊन डिनॉमिनेटर मध्ये होणार म्हणजे काय x cube into 1 minus cos 2a upon 1 plus cos 2a. मल्टिप्लिकेशन मध्ये जाणार होतं इकडे जाऊन डिवाइड झालेलं आहे. 1 minus cos 2a आणि 1 plus cos 2a हे दोन स्टँडर्ड सूत्र आहेत ट्रिग्नोमेट्रीचे जे की तुम्हाला चांगल्या प्रकारे ठाऊक आहेत. तर 1 minus cos 2a बरोबर काय असते sin 2 times sin square 2a आहे तर काय a होणार अपॉन 1 plus cos 2a 2 times cos square a होणार. युजुअली a असेल तर आपण a/2 करतो म्हणजे थीटा असेल तर थीटा/2 करतो पण इथे ऑलरेडी 2 थीटा दिलेला आहे तर काय होणार थीटा रूपांतरण होणार x cube into this term 2 cancel out sin square upon cos square becomes tan square therefore x cube into tan square a. समझलं therefore दिसते स्क्रीन y cube is equals to काय होणार x cube into tan square a. y cube is equals to x square into tan cube of a. Now differentiate with respect to x. After
after differentiating this expression you will get derivative of y cube with respect to x equals to derivative of x cube tan theta 2a tan square a upon dx. y cube चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x काय होणार 3y स्क्वेअर इंटू dy by dx इक्वल्स टू डेरिव्हेटिव्ह काय होणार फास्ट मध्ये गडबडीत तुम्ही ह्या tan स्क्वेअरचा सुद्धा डेरिव्हेटिव्ह u इंटू ही कन्सिडर कराल, पण ही टर्म डेरिव्हेटिव्ह वर काहीच परिणाम करत नाही कारण की ती कॉन्स्टंट आहे, ती डेरिव्हेटिव्हच्या बाहेर निघणार आहे. म्हणजे काय होणार which is equals to tan स्क्वेअर a बाहेर आणि x क्यूब चा डेरिव्हेटिव्ह काय होणार 3x स्क्वेअर इंटू dx बाय dx म्हणजे 1 असते, लिहिण्याची जरूरत नाही. आपल्याला फाइंड आउट काय करायचं आहे dy बाय dx इज इक्वल्स टू ते एक्सप्रेशन शो करायचे. देयरफॉर युअर dy बाय dx इक्वल्स टू 3y स्क्वेअर मल्टिप्लिकेशन मध्ये आहे, राइट हँड साइडला गेल्यानंतर डिवाइड मध्ये जाणार. देयरफॉर tan स्क्वेअर a इंटू 3x स्क्वेअर अपॉन 3y स्क्वेअर. 3 कॅन्सल आउट झालं. देयरफॉर dy बाय dx काय राहिलं x स्क्वेअर अपॉन y स्क्वेअर इंटू tan स्क्वेअर a which is equals to RHS LHS म्हणा किंवा डायरेक्टली हेन्स प्रूव्ह सुद्धा लिहू शकता. तर आपल्याला जे सिद्ध करायचं होतं ते सिद्ध केलेलं आहे. अशा प्रकारे चौथं एक्झाम्पल संपलेलं आहे. त्याच्या समोरचं एक्झाम्पल बघा. एक्झाम्पल नंबर 5 काय सांगते आपल्याला इफ y is equals to under root tan x plus 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 infinity. अशा टर्म्स इन्फिनिटी पर्यंत आहेत. अंडर रूट तर ह्या टर्मचा डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करायचा आहे आणि तो किती आहे शो करायचा आहे आपल्याला. देयरफॉर अवर dy by dx शो that dy by dx is equals to sec square x upon 2y minus 1. कसं करणार काय आयडिया डायरेक्टली तुम्ही करत राहाल तर तुम्हाला या जन्मात तर काही हे संपणार नाही. इन्फिनिटी पर्यंत आहे. तुम्ही काढत राहा ते वाढत राहणार, काढत राहा ते वाढत राहणार. जसं लंका दहन मध्ये मारुती रायाची शेपूट वाढत होती तशी त्याची शेपूट वाढतच राहणार. तर त्या मार्गाने तुम्हाला जाता येणार नाही. तर तुम्हाला काय करावं लागणार इथे बघा. y is equals to under root tan x under root tan x under root tan x under root tan x up to infinity. तर या टर्मला मी असं लिहू शकतो y is equals to tan x plus ह्या ज्या सर्व टर्म्स आहेत tan x plus under root tan x plus under root tan x प्लस जास्त लिहित बसू नका इन्फिनिटी. तर हे जे मेन रूट आहे तुमचं ते रूट जर रिमूव्ह करायचं असेल तर तुम्हाला ह्या बाजूचा स्क्वेअर करावा लागतो. तर हे रूट मी रिमूव्ह केल्यानंतर मला जे एक्सप्रेशन भेटलेलं आहे ते असं आहे आणि y चा काय होणार स्क्वेअर होणार. पहिलं रूट रिमूव्ह केलं तर y चा स्क्वेअर झाला आणि एक्सप्रेशन काय मिळालं मला tan x प्लस अंडर रूट tan x जे रिक्वायर्ड एक्सप्रेशन आहे ते मिळालेलं आहे. तर y इज इक्वल्स टू tan x प्लस बघा ह्या tan ला विसरून जा थोड्या वेळासाठी. रिमेनिंग टर्म्स बघा तुम्हाला सारख्या दिसतात tan x अंडर रूट tan x प्लस अंडर रूट tan x प्लस अंडर रूट tan x प्लस अंडर रूट tan x लाईकवाईज इन्फिनिटी पर्यंत. तर हे जे एक्सप्रेशन आहे ह्याची किंमत काय आहे y आहे
अंडर रूट टॅन एक्स प्लस अंडर रूट टॅन एक्स प्लस अंडर रूट टॅन एक्स या सर्व एक्सप्रेशनला आपण y म्हणू शकतो का तर आपली जी y ची किंमत आहे ती अशीच आहे अंडर रूट टॅन एक्स अशी बेरीज आहे अप टू इन्फिनिटी तर आपले हे सुद्धा एक्सप्रेशन टॅन एक्स न सुरू झाले आणि इन्फिनिटी पर्यंत झाले म्हणून ह्या एक्सप्रेशनला आपण सिम्पली y म्हणू शकतो असं आपण करू शकतो मग तुम्ही म्हणाल ह्या एक्सप्रेशन मधून तुम्ही एक टॅन बाहेर काढलाय तर ह्या एक्सप्रेशन मधला एक टॅन कमी झाला असं होऊ शकतंय का नाही सपोज तुम्ही समुद्रावर गेलेले आहात आणि तुम्हाला एक ग्लासभर पाणी पाहिजे तर तुम्ही त्या समुद्रामधलं ग्लासभर पाणी काढून घेतलं म्हणजे समुद्रावर किती परिणाम झाला तेवढाच परिणाम ह्या गणितावर झालेला आहे इन्फिनिटी पर्यंत ऍडिशन आहे त्याच्यातला एक जर रिमूव्ह केला तर परत ते तिकडे ऍड होणारच आहे इन्फिनिटी मध्ये तसं हे एक टॅन एक्स बाहेर काढल्यामुळे ह्या एक्सप्रेशन मध्ये काही फरक पडणार नाही किंवा कॉम्प्लिकेशन्स न करता डायरेक्टली तुम्हाला हे एक्सप्रेशन काय या एक्सप्रेशन प्रमाणे दिसतंय म्हणून ह्याला काय लिहू शकता तुम्ही वाढवायचं 1 2 3 4 टॅन 1 2 3 आणखी एखादा टॅन ऍड करू शकता तुम्ही आता हे एक्सप्रेशन आणि हे एक्सप्रेशन सारखं झालं त्यामुळे ह्या टर्मच्या जागा मी काय डायरेक्टली वाय ठेवू शकतो आता तुम्हाला डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करायला इझी जाणार का तर ही जी पूर्ण टर्म आहे त्याला काय नाव आहे y नाव आहे त्यामुळे आता या प्रत्येक टर्मचा डेरिव्हेटिव्ह काढण्याची जरूरत नाही y चा डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करायचा काय होतो तर एक्सप्रेशन तुम्हाला जी दिलं त्याच्यापासून सिम्प्लिफाईड वे मिळालेला आहे tan x plus y tan x plus y आहे तर y स्क्वेअर ह्या बाजूला आहे डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x x ने जर दोन्ही बाजूला डिफरन्शिएट कराल तर काय होणार dy square upon dx is equals to derivative of tan x plus y with respect to x. Therefore, derivative of y square with respect to x काय होणार 2y into derivative of y with respect to x dy by dx is equals to separate derivative या tan x चा derivative काय आहे sec square x आहे plus derivative of y with respect to x dy by dx 2y dy by dx sec square x dy by dx dy by dx एका साइडला आणा तुम्हाला माहित आहे इम्प्लिसिट फंक्शनचा तुम्हाला उपयोग करायचा एका साइडला आणल्यानंतर काय होणार therefore 2y dy by dx minus dy by dx is equals to sec square x समजलं 2y minus 2y dy by dx minus dy by dx is equals to sec square x dy by dx कॉमन काढा काय मिळणार तुम्हाला dy by dx is equals to 2y not equals to dy by dx into 2y minus 1 equals to sec square x आपल्याला dy by dx पाहिजे या टर्म्सला राइट हँड साइडला घेऊन जा therefore this is screen dy by dx becomes sec square x upon 2y minus 1 this is the expression आणि आपल्याला हेच दाखवायचं होतं बरोबर आहे प्लस कॉपी करून तिथं लिहिलेलं आहे त्यांनी dy by dx बघा आपल्यासारखंच लिहिले की नाही त्यांनी पण अशा प्रकारे दिलेल्या टर्मचा डेरिव्हेटिव्ह हा आलेला आहे शिवन एक्झाम्पल आहे काय सांगते बघा अंडर रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर प्लस अंडर रूट 1 मायनस वाय स्क्वेअर इज इक्वल्स टू ए इंटू एक्स मायनस ए ब्रॅकेट मध्ये देन शो दॅट तर सिद्ध करा काय सिद्ध करा dy by dx is equals to under root 1 minus y square upon 1 minus x square डायरेक्टली सिद्ध करता की काही सबस्टिट्यूशन किंवा दुसरं काही मॉडिफिकेशन करता तर डायरेक्टली जर तुम्ही डेरिव्हेटिव्ह काढाल तरी ती आन्सर येते परंतु कॉम्प्लिकेशन्स थोडे जास्त आहेत याचा डेरिव्हेटिव्ह परत ह्याचा डेरिव्हेटिव्ह तिकडे त्याचा डेरिव्हेटिव्ह ह्या मेथडने सुद्धा जाऊ शकता तरी सुद्धा तुम्हाला ते आन्सर येऊन जाईल परंतु आपण सबस्टिट्यूशनचा वापर करू जेणेकरून आपल्याला थोडंसं सिम्प्लिफाईड वे मिळून जाईल तर काय करा x इज इक्वल्स टू साइन अल्फा अँड y इक्वल्स टू काय साइन बीटा सबस्टिट्यूट करा दिलेल्या एक्सप्रेशन मध्ये पुट x इक्वल्स टू साइन अल्फा अँड y इक्वल्स टू साइन बीटा
सबस्टिट्यूट केल्यानंतर तुम्हाला काय मिळणार? देअरफोर अंडर रूट 1 मायनस साइन एक्स स्क्वेअर आहे तर काय साइन स्क्वेअर अल्फा प्लस अंडर रूट 1 मायनस साइन स्क्वेअर बीटा इज इक्वल्स टू ये एज इट इज साइन अल्फा मायनस कॉस बीटा, नॉट कॉस बीटा, साइन बीटा. समजलं? 1 मायनस साइन स्क्वेअर अल्फा बिकम्स कॉस स्क्वेअर अल्फा आणि स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल आउट होणार. जाऊ दे, लिहितो मी एक स्टेप. अंडर रूट इंटू कॉस स्क्वेअर बीटा विच इज इक्वल्स टू ये इंटू साइन अल्फा मायनस साइन बीटा. स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल आउट होणार. रिमेनिंग टर्म इज कॉस अल्फा प्लस cos beta which is equals to a sin alpha minus sin beta. cos a plus cos b किंवा cos c plus cos d असं 11th क्लास मध्ये एक सूत्र झालं. काय आहे ते सूत्र? 2 टाइम्स cos c plus d upon 2 म्हणजे इथे काय अल्फा प्लस बीटा upon 2 into cos c minus d म्हणजे अल्फा मायनस बीटा upon which is equals to a as it is same sin alpha minus sin beta. याचं जे सूत्र आहे काय होणार? तेच होणार जसं तुम्ही 11th क्लास मध्ये शिकलेले आहात. तर 2 टाइम्स sin असेल sin अल्फा मायनस sin बीटा तर काय होणार? 2 टाइम्स cos अल्फा प्लस बीटा अपॉन 2 into sin अल्फा मायनस बीटा अपॉन 2. 11th क्लास मध्ये हे सूत्र तुम्हाला झालेले आहे. cos c minus cos d is equals to काय 2 times cos c plus d upon 2 into cos c minus d upon 2 आणि sin c minus sin d is equals to 2 times cos c plus d upon 2 into sin c minus d upon 2. दोन्ही तुम्हाला 11th क्लास मध्ये झालेले आहे. तर बघा 2 times cos alpha plus beta upon 2 2 times cos alpha plus beta upon 2 सर्व मल्टिप्लिकेशन मध्ये आहे. म्हणजे हे जर तिकडे गेलं तर डिवाइड मध्ये होणार म्हणजे ही टर्म आणि ही टर्म पूर्ण कॅन्सल आउट होणार. रिमेनिंग काय राहणार बघा cos alpha minus beta upon 2 is equals to a into sin alpha minus beta upon 2. cos ला त्या बाजूला घेऊन जा किंवा साइन ला ह्या बाजूला a ठेवा. तर साइन ला ह्या बाजूला आणल्यानंतर काय होणार? cos थीटा अपॉन sin थीटा. मी डायरेक्टली लिहितोय cos अल्फा मायनस बीटा अपॉन 2 डिवाइडेड बाय sin अल्फा मायनस बीटा अपॉन 2. काय होते? cot अल्फा मायनस बीटा अपॉन 2 इक्वल्स टू a. cos बाय sin cot असते. वाटल्यास लिहून घ्या cos थीटा अपॉन sin थीटा इज इक्वल्स टू cot थीटा. वर्ग 10 शिकवल्याने मी सांगत आहे. कॉटला त्या बाजूला घेऊन जा. रिमेनिंग टर्म्स बघा काय राहणार? अल्फा मायनस बीटा अपॉन 2 इज इक्वल्स टू कॉट त्या बाजूला गेल्यानंतर कॉट इनवर्स ऑफ ए. 2 सुद्धा त्या बाजूला घेऊन जा. तर काय अल्फा मायनस बीटा इक्वल्स टू काय 2 टाइम्स कॉट इनवर्स ऑफ ए. अल्फा बीटा व्हेरिएबल आहे पण आपल्याला अल्फा बीटा ह्या व्हेरिएबल सोबत काहीच नातं जोडायचं नाही. आपल्याला x आणि y सोबतच आपलं एक्सप्रेशन लिहायचं आहे. x आणि y मध्ये कन्वर्ट करून घ्या ह्या एक्सप्रेशनला. तर x आणि y मध्ये कसं कन्वर्ट होणार बघा. x इक्वल्स टू sin अल्फा आहे तर अल्फा बरोबर काय sin इनवर्स ऑफ x आणि y इक्वल्स टू sin बीटा आहे तर बीटा बरोबर काय होणार sin इनवर्स ऑफ y. रिस्पेक्टिव्ह किमती सबस्टिट्यूट करा तर काय मिळणार तुम्हाला बघा. अल्फाच्या जागेवर sin इनवर्स ऑफ x मायनस sin इनवर्स ऑफ y इक्वल्स टू 2 टाइम्स cot इनवर्स ऑफ a. लक्षात ठेवा ही पूर्ण टर्म कॉन्स्टंट आहे. a कॉन्स्टंट टर्म आहे म्हणून ही सर्व टर्म कॉन्स्टंट होणार. आता काय डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. आफ्टर डिफरन्शिएटिंग तुम्हाला काय मिळणार तर असं काहीतरी मिळणार बघा. बरोबर आहे का ते? देयरफॉर डेरिव्हेटिव्ह ऑफ हे सूत्र मोडून टाका. खूप अडचण करत आहे. Therefore, derivative of
साइन इनवर्स ऑफ x अपॉन dx माइनस डेरिवेटिव्ह ऑफ साइन इनवर्स ऑफ y dy इज इक्वल्स टू डेरिवेटिव्ह ऑफ 2 टाइम्स कॉट इनवर्स ऑफ a dx. कोणता कॉन्स्टंट आहे, कोणता व्हेरिएबल आहे, चांगलं डोळे उघडे ठेवून बघायचं आणि गडबड बिलकुल करायची नाही. फ्री मधले मार्क आहेत ह्या चॅप्टरचे, ते सुद्धा गमवून यायचं नाही. साइन इनवर्स ऑफ x चा डेरिवेटिव्ह 1 अपॉन अंडर रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर झाला. एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स आहे आणि साइन सोबत एक्सच आहे. मायनस साइन इनवर्स ऑफ y चा डेरिवेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स. y कसं काय लिहिलं मी? विथ रिस्पेक्ट टू एक्स, तर काय होणार 1 अपॉन अंडर रूट 1 मायनस y स्क्वेअर. पण इथं व्हेरिएबल y आहे म्हणून त्याचा डेरिवेटिव्ह dy बाय dx मल्टिप्लिकेशन मध्ये घ्यायचं. पास्ट मध्ये विसरून जाल, विसरलं तुम्हाला सिद्धता येणारच नाही, तुम्हाला परत इथे यावं लागेल. आणि डेरिवेटिव्ह ऑफ कॉट 2 कॉट इनवर्स ऑफ a इज डी 0. ते शून्य होतं कारण की ते कॉन्स्टंट आहे, ते कोणालाच बदलत नाही. एक्स आला y आला काही जरूरत नाही त्याला, त्यानं स्वतःची जागा सोडत नाही, त्यामुळे त्याला डेरिवेटिव्ह मध्ये किंमत नाही, ते 0 ग्रॅकेट काढल्या जाते. तर आपल्याला फाइंड आउट काय करायचंय, dy बाय dx. dy बाय dx त्या बाजूला घेऊन जा म्हणजे पॉझिटिव्ह होणार, किंवा हे त्या बाजूला घेऊन या. मी असं लिहू शकतो dy बाय dx इंटू 1 अपॉन अंडर रूट 1 मायनस y स्क्वेअर. ही टर्म त्या बाजूला नेली तर प्लस होणार आणि विच इज इक्वल्स टू 1 अपॉन अंडर रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर. समजलं? ही टर्म पलीकडे नेली, मायनस होती प्लस झाली, फक्त तिला पलीकडे लिहिता मी ह्या बाजूला लिहिलेला आहे आणि ही तर ऑलरेडी पॉझिटिव्हच आहे. आपल्याला फाइंड आउट करायचं आहे dy बाय dx. देअरफॉर dy बाय dx इज इक्वल्स टू, इथं डिनॉमिनेटरला आहे अंडर रूट 1 मायनस y स्क्वेअर, तिकडे जाऊन न्यूमरेटर होणार आणि 1 न्यूमरेटर आहे तिकडे जाऊन डिनॉमिनेटर होणार. म्हणजे काय होणार 1 अपॉन अंडर रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर इंटू अंडर रूट 1 मायनस y स्क्वेअर अपॉन 1. इतकं सोपं वर्ग दुसरी त्यांना सुद्धा सांगत नाही. देअरफॉर विच इज इक्वल्स टू 1 मायनस y स्क्वेअर अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर. बघा आपलं जे उत्तर आहे पुस्तकाने तेच कॉपी केलेलं आहे, अंडर रूट 1 मायनस y स्क्वेअर अपॉन 1 मायनस एक्स स्क्वेअर विच इज इक्वल्स टू वरचा पण रूट आहे खालचा पण रूट आहे. देअरफॉर 1 मायनस y स्क्वेअर अपॉन 1 मायनस एक्स स्क्वेअर. हेन्स ट्रू. अशा प्रकारे सर्व सॉल्ड एक्झाम्पल्स घेऊन झालेले आहेत. उद्या आपण एक्सरसाइजला सुरुवात करणार